श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित तुम्ही ज्या समस्यामधून जात आहात त्याचे उत्तर या संदेशात दडलेले असेल. अनेक लोक आयुष्यात दुःख, अपयश, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि निराशा यांना सामोरे जात असतात. पण स्वामी समर्थ नेहमी सांगतात की श्रद्धा आणि सेवा आणि नामस्मरण यामुळे मनाला शक्ती मिळते आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. स्वामी समर्थाची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. सेवा म्हणजे स्वतःमध्ये चांगले बदल घडवणे, दुसऱ्यांची मदत करणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे. पहिली सेवा म्हणजे दररोज नामस्मरण. दिवसातून काही मिनिटे जरी श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी मन शांत होण्यास मदत होते. जेव्हा मन शांत असते तेव्हा आपण समस्याकडे अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. दुसरी सेवा म्हणजे सकाळी उठल्यावर स्वामींचे स्मरण. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाली तर संपूर्ण दिवसावर त्याचा परिणाम होतो. तिसरी सेवा म्हणजे गुरुवारी स्वामींची पूजा. ही पूजा करताना मनापासून प्रार्थना करा. फक्त मागणे नव्हे तर कृतज्ञता व्यक्त करा. चौथी सेवा म्हणजे गरजूंना मदत करणे. स्वामी समर्थांनी नेहमी दया आणि सेवेला महत्त्व दिले आहे. एखाद्याला मदत केल्याने आपल्यालाही समाधान मिळते. पाचवी सेवा म्हणजे अन्नदान. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान केल्याने समाजातील गरजूंना मदत होते आणि दान करण्याची भावना विकसित होते. सहावी सेवा म्हणजे वडीलधाऱ्यांचा आदर. आई, वडील, शिक्षक आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करणे हे देखील एक मोठी सेवाच आहे. सातवी सेवा म्हणजे चांगले विचार ठेवणे. नकारात्मक विचारामुळे मन कमकुवत होते. सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवतात. आठवी सेवा म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे. रागामुळे अनेक नाती तुटतात, संयमामुळे नाती टिकतात. नववी सेवा म्हणजे सत्य बोलणे. सत्याचा मार्ग कधी कधी कठीण वाटतो, पण तोच दीर्घकाळ टिकणारा असतो. 10वी सेवा म्हणजे स्वामींचे चरित्र वाचन. त्यातून प्रेरणा, धैर्य आणि योग्य दिशा मिळणार आहेत. 11वी सेवा म्हणजे संकटातही विश्वास न सोडणे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात, पण कठीण काळात धैर्य ठेवणे महत्त्वाचे असते. भक्तांनो, या सेवांचा अर्थ असा नाही की सर्व समस्या एका क्षणात नाहीशा होतील, पण या सेवामुळे आपले मन मजबूत होते, विचार सकारात्मक होतात आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी दररोज स्वतःमध्ये कोणता चांगला बदल घडवत आहे? जर तुम्ही रोज थोडे थोडे सुधारत गेलात तर काही महिन्यांनी तुम्हालाच स्वतःमध्ये मोठा फरक जाणवेल. स्वामी समर्थांचा संदेश हा आहे की श्रद्धा, प्रयत्न आणि चांगले कर्म यांचा मार्ग कधीच सोडू नका. संकटे ही कायमची नसतात. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. प्रत्येक कठीण प्रसंगाला आपल्याला काहीतरी शिकवून जातो. म्हणून निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा, सकारात्मक राहा, दुसऱ्यांना मदत करा, स्वामींचे नामस्मरण करा आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश फक्त शब्द नाही तर धैर्य, विश्वास आणि आशेची आठवण आहे. जेव्हा मन खचेल तेव्हा पुन्हा उभे राहा. जेव्हा संकट येईल तेव्हा धैर्य ठेवा आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा नेहमी नम्र राहा. आजचा हा संदेश मध्येच सोडू नका स्वामी भक्तांनो, कारण पुढील काही मिनिटात मी तुम्हाला स्वामी समर्थाच्या अशा सेवाबद्दल सांगणार आहे ज्या हजारो भक्त आजही श्रद्धेने करतात. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की या सेवामुळे त्यांना मन शांती, धैर्य आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली आहे.
कधी तुम्हालाही असा प्रश्न पडतो का की इतकी मेहनत करूनही यश का मिळत नाही? घरात सतत तणाव आणि चिंता का असते? मनात भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार का येतात? जर तुमच्या मनातही असे प्रश्न येत असतील तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या अशा 11 सेवा ज्या केवळ पूजा किंवा विधी नाहीत, तर आपल्या विचारामध्ये, आपल्या सवयीमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवू शकतात. आणि विशेष म्हणजे यातील काही सेवा अशा आहेत ज्या तुम्ही आजपासून आत्ताच सुरू करू शकता. अनेक लोक या छोट्या सेवाकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात की त्यांच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे जी अनेक स्वामी भक्त अत्यंत महत्त्वाची मानतात. तर चला श्रद्धेने आणि विश्वासाने जाणून घेऊया स्वामी समर्थांच्या त्या 11 सेवा ज्या मनाला बळ देतात, सकारात्मकता वाढवतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतात. जर निशंक होई निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका. कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संकेत देत असतील. तुमच्या आयुष्यात सध्या किती संकटे असोत, कितीही दुःख असोत, कितीही अडचणी असोत, पण पुढील काही मिनिटात तुमच्या मनात नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन विश्वास निर्माण करू शकतात. अनेक लोक मंदिरात जातात, पूजा करतात. काही विशेष सेवा अशा आहेत ज्या स्वामींना अत्यंत प्रिय मानल्या जातात. या सेवा श्रद्धेने केल्यास मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मकता मिळते. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. कारण शेवटी सांगितलेली सेवा प्रत्येक स्वामी भक्तांनी आयुष्यात एकदा तरी अवश्य करावी अशी सेवा आहे. तर चला स्वामींचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम येते नामस्मरणाची सेवा. पण भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात की मनुष्याच्या जीवनात सुख आणि दुःख हे दोन्हीही येत असतात. परंतु जो भक्त श्रद्धा आणि संयम आणि सेवाभाव ठेवतो त्याला प्रत्येक संकटातून मार्ग सापडतो. सर्वप्रथम येते ती नामस्मरणाची सेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप केवळ शब्द नाही तर मनाला स्थिर करणारी शक्ती आहे. जेव्हा मनात भीती, चिंता किंवा नकारात्मक विचार येतात तेव्हा काही क्षण डोळे मिटून स्वामींचे नामस्मरण करा. मन हळूहळू शांत होत जाईल. त्यानंतर दुसरी सेवा प्रातस्मरण सेवा. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी स्वामींचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते तसा दिवस घडण्याची शक्यता वाढते. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. त्यानंतर तिसरी सेवा स्वामी चरित्र वाचन. दररोज काही मिनिटे स्वामींच्या चरित्रातील एखादा प्रसंग वाचा. त्या प्रसंगातून धैर्य, संयम आणि विश्वास शिकायला मिळतो. अनेक वेळा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरेही आतून सापडतात. अन्नदान सेवा. स्वामी समर्थांना दया आणि सेवाभाव प्रिय होता. आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणे ही मोठी सेवा आहे. त्यामुळे समाजालाही मदत होते आणि मनात समाधानाची भावना निर्माण होते. त्यानंतर पाचवी सेवा गुरुवार विशेष सेवा. गुरुवार हा स्वामी भक्तासाठी विशेष दिवस मानला जातो. त्या दिवशी स्वामींची पूजा, नामजप किंवा प्रार्थना करण्यासाठी थोडा वेळ काढा. महत्त्वाचा भाग म्हणजे मनापासून भक्ती करणे. त्यानंतर सहावी सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा. स्वामी समर्थांनी नेहमी ज्येष्ठांचा सन्मान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. आई वडिलांची सेवा
त्यांचा आदर आणि त्यांचे आशीर्वाद हे जीवनातील मोठे बळ ठरणार आहेत. त्यानंतर 7वी सेवा म्हणजे रागावर नियंत्रण. राग हा अनेक समस्यांचे मूळ असू शकतो. जो व्यक्ती स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तो अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो. संयम ही देखील एक प्रकारची सेवा आहे. त्यानंतर 8वी सेवा सकारात्मक विचारांची सेवा. स्वतःबद्दल, कुटुंबाबद्दल आणि भविष्याबद्दल सकारात्मक विचार ठेवा. अडचणी येतात पण त्यातून मार्ग शोधण्याची वृत्ती ठेवली तर पुढे जाणे सोपे होते. 9वी सेवा सत्य आणि प्रामाणिकपणा. सत्याचा मार्ग कधीकधी कठीण वाटू शकतो पण तो दीर्घकाळ टिकणारा असतो. प्रामाणिकपणे केलेले कार्य मनाला समाधान देते. 10वी सेवा म्हणजे गरजूंना मदत. एखाद्याला मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने स्वामी सेवा आहे. मदत नेहमी पैशानेच करावी असे नाही. चांगले शब्द, मार्गदर्शन किंवा थोडा वेळ देणे ही मदतच असते. त्यानंतर 11वी सेवा म्हणजे अखंड विश्वास. आणि आता सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे स्वामीवर अखंड विश्वास ठेवणे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी धैर्य सोडू नका. प्रत्येक संकट हे कायमचे नसते. प्रयत्न, श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर अनेक अडचणीवर मात करता येते. तर भक्तांनो, या 11 सेवांचा खरा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे. जेव्हा विचार बदलतात तेव्हा कृतीसुद्धा बदलली जाते. ही जीवनाची दिशा बदलू लागते. म्हणून आजपासून एक तरी सेवा नियमितपणे सुरू करा आणि मनापासून स्वामींचे स्मरण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रापर्यंत हा प्रेरणादायी संदेश नक्की पोहोचवा. आणि अशाच स्वामीमय प्रेरणादायी संदेशासह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, सकारात्मक राहा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.